मूळ या सगळ्या परिस्थितीमध्ये एक युवा नेतृत्व म्हणून ज्यावेळेला आम्ही तुमच्याकडे बघतो, आता मुंबईकडे जर आपण आलो तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर युवा नेतृत्व सध्या सगळ्या पक्षांमधून दिसतंय. मग उद्धव ठाकरेंचे आदित्य ठाकरे तुमच्याबरोबर होते, तिकडून अमित ठाकरे आहेत, इकडून श्रीकांत शिंदे आहेत, तुम्ही आहात. तर नव्या पिढीसाठी म्हणून ही निवडणूक, कारण 7 वर्षाच्या गॅपनंतर ही निवडणूक येते. अनेकांना संधी मिळतच नव्हती, त्यांना संधी मिळाली नाही म्हणून अस्वस्थता आहे. आणि या अस्वस्थतेतून येणारा नवा उमेदवार किंवा नवा कार्यकर्ता, त्याच्या अस्वस्थतेकडे कसं बघता तुम्ही? नाही, मी असं मानत नाही की तरुण पिढी आजची ही अस्वस्थ आहे. तुम्ही जर का आमचे पण जर का तुम्ही उमेदवार पाहिलेत, आमचे काही उमेदवार हे ॲडव्होकेट आहेत. बरं. काही उमेदवार आमचे MBBS आहेत. काही उमेदवार आता आमची एक तिबा शेख म्हणून उमेदवार आहे, ती 22 वर्षाची इंजिनियर आहे. काही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. आणि हे शेवटी बघा, आजचा तरुण हा प्रॅक्टिकल आहे, तो इतकासा भावनिक नाही. हो, आम्ही आता अर्थातच वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीत आम्ही भावनिक आहोत. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने धुरा सांभाळलेला आहे, काही गोष्टींच्या बाबतीत नक्कीच आम्ही भावनिक आहोत. पण आमची तरुण पिढी प्रॅक्टिकल देखील तितकीच आहे. अशा वेळेस तरुणांनी उलट ह्या मुंबईच्या इलेक्शनमध्ये जर का आपण पाहिलं स्पेसिफिकली, प्रचंड तरुण हा मोठा प्रमाणात पुढे आलेला आहे, जी अतिशय चांगली पॉझिटिव्ह बाब आहे. आणि सगळ्याच पक्षामध्ये, मी असं नाही म्हणत फक्त सगळ्याच राजकीय पक्षामध्ये तरुण पुढे आला आहे आणि अतिशय चांगली बाब आहे. म्हणजे राजकारण हे एका बाजूला, परंतु तरुणांनी पुढे पुढाकार घेणं राजकारणामध्ये, हो मला नगरसेवक व्हायचं ही इच्छा निर्माण होणं, म्हणजे आपल्या देशाचं राजकारण ही योग्य दिशेने जात आहे. अगदी लोकशाही जर शाबूत राखायची असेल तर तरुणांनी यायला हवं.